रफी मोहम्मद रफीजी हा. आणि किशोरदा हं. हे दोन वेगवेगळे लेजंड्स आहेत आपल्याकडे. बरोबर. येस. तुम्ही त्यांचे दोघांचे व्हॉइस पटापट स्विच ओव्हर करता. हे कसं शक्य आहे? म्हणजे ह्याला काय प्रॅक्टिस केलीत का? हे कसं काय शक्य झालंय? याला मी मुद्दामून अशी प्रॅक्टिस केली नाही, पण असं गाता गाता माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी मगाशी म्हटलं की सुरुवातीला मी फक्त किशोरदांचीच गाणी म्हणायचो. नंतर नंतर मग असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा मी स्टेजवर रफी साहेबांची गाणी पण गायला लागलो, तर सांगणार की आता तुम्ही हे चतुरनार एकदा थोडंसं गाऊन टाका. एक चतुर नार कर क्या सिंगार, एक चतुर नार कर क्या सिंगार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे ये चतुर नार कर क्या सिंगार, परसा ग ग ग रे रे सा द रे सा द द प पद सारी ग ग रे सा द प प प कर चतुर नार कर के सिंगार, ए दाम आया, ए दाम ता, ए दाम 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 रुक, ब्रुम ब्रुम ना ए यू ए मा नम 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 ला बोलो 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 रे बोलो 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 रे बोलो 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 रे. आज काहीतरी अटकेमध्ये आपण सुरेल मैफिल जमवणार आहोत. सुरांच्या या दुनियेत आपण आज ज्यांना भेटणार आहोत त्यांच्याबरोबर संवाद करून तुमची ही मैफिल सुरेल बनेल ह्याची आम्ही नक्कीच आशा आणि अपेक्षा करतो. चला तर मग भेटूया निलेश निगुडकर आणि त्यांचे वडील प्रकाश निगुडकर ह्यांना. निलेशजी, तुमचा 29 वर्षाचा हा प्रवास त्याचा कसा काय तुम्ही सुरुवात केलीत आणि ह्याचे काय काय अनुभव तुमच्याकडे आहेत हे जरा तुम्ही सांगाल का? ही जी म्युझिकल जर्नी होती का फक्त एक प्रवास म्हणजे काय म्हणतात त्याला एन्जॉयमेंट पण केली तुम्ही त्याच्यावर काही? दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सुरुवात जी झाली माझी ती गाण्याची सुरुवात नंतर झाली. मुळात मी एक तबला वादक म्हणून आधी तबला साथीचे कार्यक्रम मी आधी करायचो. तर नंतर मग मी गाण्याकडे वळलो. आणि जसं तुम्ही म्हणालात की रफी टू किशोर असं तुम्ही विचारलं होतं, तर खरी गोष्ट उलटी आहे. अच्छा. किशोर टू रफी असा तो प्रवास आहे. कारण जेव्हा मी गायनाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी किशोरदांची गाणी जास्त म्हणायचो. रफी साहेबांच्या गाण्यांकडे मी नंतर वळालो. कारण सुरुवातीला अशी उछलकूद करणारी गाणी मला तेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे असल्यामुळे लोकांना पण ते जास्त भावायचं. आणि मला त्यावेळेला बरेच माझ्या जे परिचयातले जे लोक आहेत ते मला किशोर कुमार अशी हाक मारायचे. वास्तविक माझा असा अजिबात दावा नाही की माझा आवाज किशोरदांसारखा आहे किंवा रफी साहेबांसारखा आहे किंवा असं. हे जे काही आत्ताच्या काळामध्ये कार्यक्रमामध्ये लोक परिचय करून व्हॉइस ऑफ अमुक व्हॉइस ऑफ अमुक असं काही नसतं. ती लोक जी होऊन गेले ते माझ्यासाठी ते देव आहेत, सगळे परमेश्वर आहेत. तर त्याच्यामुळे असं काही नसतं की व्हॉइस ऑफ अमुक व्हॉइस ऑफ तमुक. पण त्यावेळेला तसं सुरुवात ती झाली ती किशोरदांच्या गाण्याने झाली. आणि नंतर मग मला असं लक्षात आलं की माझा आवाज रफी साहेबांच्या गाण्याला पण तेवढाच जास्त न्याय दिला जातोय असं. अर्थात ती सगळी परमेश्वराची कृपा आहे, त्याच्याकडनं आलेली देणगी आहे ती. म्हणून मग तिकडनं मी तसं किशोरदांकडनं रफी साहेबांकडे वळलो. आणि आता त्या गोष्टीला खूपच चांगला प्रतिसाद येतोय की व्हॉइस मॉड्युलेशन आपण ज्याला म्हणतो त्याचा उपयोग मला या गोष्टीमुळे खूप होतो. पण हा वारसा तुम्हाला काकांकडून आलाय म्हणजे निश्चितच. आणि त्यांचा आवाज मी ऐकलाय हो गाताना. हो. सो त्यांच्याकडून आलाय. तर तुम्ही त्यांना काय प्रोत्साहन दिलं? ऍक्च्युली मला ते गाण्याची आवड होती लहानपणापासून, तर त्याच्यामुळे ती निर्माण झाली. पण त्यांनी ते डेव्हलप केलं, ते फक्त डेव्हलप केलं नाही, एवढंच फरक. पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन हो, मी त्याला प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला मुळात आवड आहे, त्यामुळे त्याने पण असं जावं पुढे. म्हणजे आपल्याला जमलं नाही किंवा करता आलं नाही काही येस येस कारणाने येस ते येस तुम्हाला नक्की 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 आणि त्यांनी ते म्हणजे सार्थ केलं. त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणजे त्याच्यात मी थोडंसं अजून विस्तृत करून असं सांगेन की तेव्हा आपल्याकडे छोटे छोटे ट्रान्झिस्टर असायचे. तर बाबा ते असे कानाला नाव ऐकायचे. आणि मी लहान होतो तेव्हा, शाळेमध्ये मी खूपच लहान होतो तेव्हा. तर ते ऐकण्याचे संस्कार माझ्यावर तेव्हापासून झाले. आणि मग नंतर बाबा गाणं म्हणायचे आणि मी आमच्या कपाटावर वाजवायला ठेका धरायचो. तर मला गाणं पण अजून आठवत आहे की याद किया दिल ने कहा हो तुम, हे बाबा ते गाणं म्हणायचे. ढिंग कचक कचक ढिंग ढिंग कचक असं मी टेबलावर वाजतं. हे मेरा प्रेमपत्र पडकर ते पण गाणं ते म्हणायचे. आणि मग मी कपाटावर ताल धरायचो. आणि मग असं करत करत ती तबल्याची सुरुवात पहिले तशी झाली.
आणि मग नंतर मग हळूहळू कॉलेजकडे जसं जसं मी वळलो तसं गाण्याची पण आवड माझ्यात निर्माण झाली. पहिलं गाणं मी 6वीत असताना गायलो होतो शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये, कुठलं गायलेलं? शूर आम्ही सरदार आम्हाला काय अरे वा. कुणाची भीती. तर अशी सुरुवात ती दोन्हीची झाली. आणि शाळेतर्फे आकाशवाणीवर पण 2 वेळा मी तबला वादक म्हणून अच्छा. साथ केलेली आहे. मग मोहम्मद रफीजी हा. आणि किशोरदा हं. हे 2 वेगवेगळे लेजंड्स आहेत आपल्याकडे. बरोबर. Yes. तुम्ही त्यांचे दोघांचे व्हॉइस पटापट स्विच ओव्हर करता. हम्म, हम्म, हम्म. हे कसं शक्य आहे? म्हणजे ह्याला काय प्रॅक्टिस केलीत का? हे कसं काय हं. शक्य झालंय? याला मी मुद्दामून अशी प्रॅक्टिस केली नाही, पण असं गाता गाता माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी मगाशी म्हटलं की सुरुवातीला मी फक्त किशोरदांचीच गाणी म्हणायचो. नंतर नंतर मग असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा मी स्टेजवर रफी साहेबांची गाणी पण गायला लागलो, तर त्यांच्या पण गाण्यांना तितकाच न्याय दिला जातोय असं, किंवा लोकांना ती जास्त भावतायत असं मी म्हणेन त्याला. कारण न्याय देणारे आपण कोण आहोत? आपण फक्त त्यांना फॉलो करतोय की आपण एक म्हणजे माझ्यासाठी मगाशी म्हटलं तसं ते परमेश्वरच आहेत ते हो. दोघं पण. ते काय त्या त्या काळामध्ये जे कलाकार होऊन गेले सगळे, किंवा ज्यांच्याकडनं आपण शिकतो, ते सगळे गुरु समान परमेश्वर समान आहेत माझ्यासाठी सगळे ते. तर फॉलो करता करता तसं माझ्या लक्षात आलं की रफी साहेबांच्या गाण्यांना पण तसाच एक मला म्हणजे मी गाऊ शकतो तेवढ्याच छान पद्धतीने. आणि लोकांकडनं मला तसे फीडबॅक्स यायला लागले की तू किशोरदांची गाणी पण इतकी मस्त म्हणायचा आणि तू रफी साहेबांची गाणी पण तशीच. आम्हाला तसंच वाटतं की आम्ही ओरिजिनल गाणं ऐकतोय. हो. आता माझा असा अजिबात दावा नाही, मी परत एकदा सांगतो, माझा आवाज त्यांच्यासारखा दोघांसारखाही नाहीये म्हणजे, पण व्हॉइस मॉड्युलेशनमुळे तो फरक मी दाखवू शकतो. राईट. ही कला परमेश्वर कृपेने माझ्यात आहे, ती ती कोणात आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आता काही मिमिक्री आर्टिस्ट वगैरे असतील, आता सुदेश भोसले साहेब आहेत वगैरे, ते म्हणजे तसं मी काय डिक्टो त्यांचा आवाज काढत नाही, पण त्यांची शैली मांडण्यामध्ये जे यश मला आलं आणि ते लोकांना भावलं आणि त्यांच्याकडनं जो पॉझिटिव्ह फीडबॅक आला, त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला तसं करण्यामागे. आणि मग करता करता लक्षात आलं असं माझ्या की मी जर 2 गाणी वेगळी गातोय तर मी एकाच गाण्यात ते का करू नये. मग अशी कुठली गाणी आहेत जी रफी साहेबांनी आणि किशोरदांनी त्यांची डुएट्स आहेत अशी. Yes. मग मागे मी असा एक प्रयोग केला की तुम बिन जाऊ का. त्या पिक्चर मध्ये ती गाणी दोन्ही वेगवेगळ्या वेळेस येतात, ती दोन्ही हो. एकत्र म्हटलेली नाहीत त्यांनी. पण मी एका कार्यक्रमामध्ये असा प्रयोग केला की सुरुवातीला किशोरदांचा एक कडवं आणि नंतर रफी साहेबांचं कडवं. तर ते पटकन स्विच केल्यानंतर ते लोकांना इतकं ते भावलं. आणि युट्यूबवर आहे गाणं ते अवेलेबल, तुम बिन जाऊ का. ओके. तर त्याच्यामुळे मग तो माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. मग त्याच्यानंतर मग जानू मेरी जान असेल, बने चाहे दुश्मन असेल, अशी जी गाणी आहेत. चतुर्नाळ पण त्यातलं. चतुर्नार आहे, पण चतुर्नारमध्ये मन्नाडे आणि किशोरदा आहेत. पण तरी तुम्ही ते हा, पण व्हॉइस Yes, पण आता yes. खरं तर हे व्हॉइस मॉड्युलेशनचा तो प्रयोग मी खूप आधीपासून केला होता. म्हणजे मी जवळजवळ 10वीत असल्यापासून ते गाणं गातोय, ओके. चतुर्नार. पण कसं आहे की मन्नाडे आणि किशोरदा दोघांचे ते गाणं म्हणण्याचा एक भाग वेगळा, आणि किशोरदा आणि रफी साहेब या दोघांच्या आवाजामध्ये खूपच फरक आहे. हो. हा, म्हणजे मी त्याचं मला काही जण असं विचारत होते की काय फरक तुला वाटतो त्यांच्यामध्ये. तर मी असं माझ्या तेव्हा असंच अचानक माझ्या असं आतून आलं की रफी साहेबांचा आवाज म्हणजे रफी साहेब असा मधाळ आवाजाने घाया करतात आणि किशोरदांचा आवाज म्हणजे असा तीर बसतो ना, असा त्या तीरने ते घाया करतात. असं मी ते वर्णन करेन दोघांच्या आवाजात. त्या दोघांच्या आता आवाजामध्ये खूप फरक आहे. फरक आहे. पण त्याच्यामुळे मग ते दाखवायला मला जास्त अजून मजा येते व्हॉइस मॉड्युलेशन करून. ते तर आपण घेऊच आता हो हो किस्सा. हो. हा, हा. पण मला काकांना विचारायचं होतं, काका तुम्ही कुठली गाणी, म्हणजे तुम्हाला कुठले गायक म्हणजे ज्यांची तुम्ही गाणी ऍक्च्युली लागलात, म्हणजे असं एक सुरुवातीला काय झालं की सुरुवातीला मला मुकेश आवडायचा. हम्म. ते आम्ही जवळजवळ 29 भावंड होतो सगळी. हो. आणि आमची गप्पा ह्याच अशा, तुला मुकेश आवडतो, मला मोहम्मद रफी आवडतो, असं. म्हणजे आम्हाला काही कळायचं नाही. हम्म. पण आता जर विचारायला गेलं तर सगळे आपापल्यापर्यंत श्रेष्ठ आहेत. तर आता कोणी असं म्हणत नाही हाच उजवा आहे, हा डावा आहे, असं आम्ही बोलू शकत नाही आता. आणि ते ऐकून ऐकून आता म्हणजे इतकं बसलं ते आमच्या डोक्यामध्ये की त्यामुळे आम्ही ते भांडायचो की मला मुकेश आवडतो, तुला मोहम्मद रफी आवडतो, असं. त्यामुळे मी मुकेशची गाणी म्हणायचो तेव्हा. आता मोहम्मद रफी पण म्हणतो, काही मुकेश पण म्हणतो असं. हो. तुम्ही तर मोहम्मद रफींचे खूप मोठे फॅन आहात हो ऍक्च्युली. चालू केलात किशोरदापासून, हो. पण फॅन झालात मोहम्मद हो रफीचे. हो हो. हे म्हणजे मला समीकरण कळलेलं नाहीये. समीकरण म्हणण्यापेक्षा मलाही अजून कळलेलं नाही, पण हे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे तुम्हालाही सांगतो आणि प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की
मला बऱ्याच वेळा असा अनुभव आला की जेव्हा जेव्हा रफी साहेबांची गाणी मी सादर करतो ना, तेव्हा तेव्हा एक काहीतरी वेगळंच माझ्या आतमध्ये होतं. काय होतं ते माहित नाही, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या परेमध्ये होतं. आणि ते इकडून जी येतात ना गाणी, किशोरदांची पण तशीच येतात. म्हणजे माझं कुठलं पण गाणं म्हणायचं असेल ना, तर मी वरवरचं मला येत बरोबर. नाही. ही परमेश्वराची देणगी आहे असं मी म्हणेन. त्यात माझं क्रेडिट काही नाहीये. त्याची कृपा आहे सगळी की तो करून घेतो माझ्याकडनं. पण ती येत असताना असं मला बऱ्याच वेळेला असा फील आला की ते कुठेतरी माझ्या मागेच आहेत. मागेच उभे आहेत रफी साहेब. आणि कधी-कधी म्हणजे बऱ्याच वेळा अशा चांगल्या जागा गळ्यातनं निघतात ना, तेव्हा मला असं वाटतं की रफी साहेब म्हणतायत, "वाह बेटा क्या गाया तुमने" असं. म्हणजे कोणाला तरी अतिशयोक्ती वाटेल किंवा मला याचं क्रेडिट घ्यायचं नाहीये किंवा याला स्वस्तुती कृपया समजू नये लोकांनी पण किंवा तुम्हाला पण अशी विनंती आहे माझी. पण आणि हे झाल्यानंतर त्यांची जी सॅड मूड मधली गाणी आहेत, ती गाताना अक्षरशः मला स्टेजवर गाणं म्हणत असताना मला भरून येतं. म्हणजे हा. असे क्षण येतात की मला असं वाटतं मी आता हे गाणं पुढे निभावू शकीन की नाही, इतकं आतून येतं ते गाणं. आणि मग ते निभावलं जातं ते. आणि म्हणजे जसं तुम्ही विचारलात की हे कसं काय काय तुम्ही त्याला शब्द वापरलात, तर हे कसं काय घडलं, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की रफी साहेब असं म्हणतात की "वाह बेटा क्या गाया तुमने" असं. आणि सेम फीडबॅक मला गाणं संपल्यानंतर किंवा कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा लोक भेटायला येतात ना, तेव्हा ते अक्षरशः रडतात ते. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. आणि यामध्ये फक्त वयस्कर लोक आहेत असं नाही, यंग एजची सुद्धा माझ्यापेक्षा पण यंग असणारे लोक येतात आणि म्हणतात की "सर काय गायलात तुम्ही." आम्हाला असं वाटत होतं की आम्ही ओरिजिनल गाणं ऐकतोय. त्याच्यामुळे मग ते तो फील वेगळा. हा, ती जी काय दाद आहे ना, त्याचं आपण कुठे त्याचं कंपॅरिझन नाही करू शकत. म्हणजे याची मोजदाद कशातच होऊ शकत नाही. हे खरंय ते तर. पण तुमचं आता तुम्ही रियालिटी शोज मध्ये पण होतात. हं. जसं गौरव महाराष्ट्राचा हं. आणि चलती का नाम अंताक्षरी. हं. तर तो प्रवास तुमचा कसा झाला? म्हणजे एक तबला म्हणजे तुम्ही तबला वादक हां, हां. केलं. हो. त्यानंतर गायकीकडे हो, वळलात. हो. त्यानंतर इथे येणं हं. हा जो प्रवास आहे हां. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? अच्छा. सुरुवातीला जसं मी सांगितलं, की सुरुवात माझी जरी तबला वादनाने झाली होती, तरी मला गाण्यात पण तेवढाच इंटरेस्ट होता. आणि तबल्याचं पण मी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलंय. आणि गायनामध्ये मी शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही, रागदारी शिकलेलो नाही, पण सुगम संगीत शिकायची संधी मला मिळाली, पंडित यशवंत देवांकडून. त्याच्यामुळे त्याच्यानंतर गाण्यात खूप फरक पडला माझ्या. पण तेव्हा म्हणजे मला आवड मुळात दोन्हीची होती, तबल्याची पण होती आणि गायनाची पण होती. तर मग असंच तेव्हा कॉलेजमध्ये चलती का नाम अंताक्षरी हे खूप तेव्हा स्टार प्लस चॅनल होता. म्हणजे ही 1999 सालची गोष्ट आहे, 98-99. येस. तर तेव्हा ती चलती का नाम अंताक्षरी नुकतीच नवीन आली होती. आणि त्याच्यात दुसऱ्या एपिसोडमध्ये मी होतो. म्हणजे अगदीच नवीन कार्यक्रम होता तो. आणि गंमत अशी झाली, त्याचा एक किस्सा मला आठवतो, मला आवडेल सांगायला, की त्या शूटिंगच्या आधी मी आजारी पडलो होतो. इतकी परिस्थिती निर्माण झाली की मी आता शूटिंगला जाऊ शकेन की नाही. पण एकदा तुम्ही नाव दिल्यानंतर तुम्ही बॅकआउट करू शकत नाही. पण आमचे फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर नायक म्हणून, आता ते नाही गेले ते. पण त्यांचा आम्हाला एवढा गुण आहे की त्यांना मी सांगितलं की असं असं माझं शूटिंग आहे. त्यांनी त्यांचं औषध दिलं मला माहित नाही, आणि मी फिट झालो आणि मी शूटिंगला पोचलो व्यवस्थित. आणि अंताक्षरीमध्ये कसं असतं की सगळेच काही छान गाणारेच येतात असं काही नाही, त्याच्यामध्ये हौशी लोक पण असू शकतात. पण योगायोगाचा भाग असा झाला की शूटिंग सुरू व्हायच्या आधी आमचं माईक टेस्टिंग वगैरे होतं सगळ्यांचं. प्रत्येक एपिसोड पार्टिसिपंट्सना बोलवतात, टीम बनवतात त्यांच्या, आणि सांगतात की मग यांचे माईक टेस्ट करा, म्हणजे व्हॉइस चेक करण्यासाठी. तर आमचं व्हॉइस चेक चालू होतं तेव्हा. आणि अँकरिंगला होते सचिन पिळगावकर, महागुरु. सचिन पिळगावकर आणि श्रुती उल्पत हे दोघं जणांनी त्या कार्यक्रमाचं अँकरिंग केलं होतं. तर जेव्हा माझं व्हॉइस चेकिंग चालू होतं, माईक चेकिंग चालू होतं, तर तेव्हा मी जस्ट 1-2 ओळी गायलो. आणि सचिनजी होतेच तिकडे, समोरच उभे होते, सगळ्यांचंच ऐकत होते ते. तेव्हा त्यांचं कन्सोल रूम वगैरे आतमध्ये असेल, तर तेव्हा त्यांनी माईकवरनं सांगितलं, "इनके जरा खास ध्यान दो, इनका आवाज बहुत अच्छा है." असं त्यांनी, म्हणजे त्यांचा आणि माझा काही परिचय नव्हता, पहिल्यांदाच आम्ही भेटलो होतो. पण नुसतं 2 ओळी गायल्यानंतर पण त्यांच्याकडनं ती दाद मिळाली, ती माझ्या लक्षात राहिली. असं. खूपच छान आहे. हो. आणि तेव्हा आणि बाबांचा कसा काय साथ मिळाला तुम्हाला? त्यांना माहिती होतं का त्यांना न सांगता गेलेलं? नाही, मला ते एवढं आठवत नाही, पण घरी सांगितलं होतं म्हणजे मी. कारण हो, बरेचदा हो. अशा वेळेला मुलं घरी नाही, सांगत तेव्हा कारण मी नाही. कॉलेजमध्ये होतो. पण
एक चांगली संधी होती. त्यामुळे आणि काय त्याच्यात काय खूप काय वेळ जाईल असा काही हे नव्हता. एकच एपिसोड होता तो. Yes. पण त्याच्यानंतर जेव्हा गौरव महाराष्ट्राचं हम्म. मध्ये जेव्हा मी आलो त्याच्यानंतर खूप बदल झाले होते. कारण रेकॉर्डिंग टेक्निक्स पण खूप बरोबर. बदलले होते. आणि आता हा जो गौरव महाराष्ट्राचा मध्ये माझा जाण्याचा हेतू वेगळाच होता एक. म्हणजे त्यावेळेला आईची अशी इच्छा होती की मी कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये जावं. ओके. हा, मी केवळ त्या कारणासाठी गेलो. कारण त्याच्या आधी माझे स्टेज प्रोग्राम्स खूप चालू होते आणि मी नोकरीच याच्यासाठी सोडली की मला गाण्यामध्ये करिअर करायचं. हो. म्हणून मी याच्यामध्ये शिरलो. आणि मग त्याच्यामुळे मला स्वतःला काही इंटरेस्ट नव्हता की ऑलरेडी माझे कार्यक्रम जर चांगले चालू आहेत तर मी वेगळं कशाला मी रियालिटी शो मध्ये जाऊ. पण आईची अशी एक इच्छा होती की मी तू जाऊन एकदा चमकावंस असं तिला वाटत होतं. बाबांचा काय अनुभव होता त्याबद्दल? काका तुमचा अनुभव सांगा, तुम्ही जेव्हा गेलेलात. नाही याचं जे शूटिंग झालं ते आर्का स्टुडिओमध्ये झालं होतं. अच्छा. गौरव महाराष्ट्राचा. हा. तिथे मी 2दा तिथे गेलो होतो. पण जेव्हा ह्याला बक्षीस मिळालं 2 नंबरचं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मला अभिमान पण वाटला की कोणतरी आहे माझ्या लहानपणीचं. राईट. ते एक महत्वाचं हो, असतं. हो. हा जो आई बाबांचा आनंद असतो आणि तो तो- वेगळाच असतो. म्हणजे त्याला आणि आपण आणि त्यांनी माझ्यापेक्षाही पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मी असं सांगेन की बाबा मगाशी जसं म्हणाले की त्याने ते डेव्हलप केलं, मी ते केलं नाही. तर बाबा कधी असे हो. प्रोफेशनली स्टेजवर गायले नाही. हा. आता ते एका ग्रुपमध्ये ते जातात, स्वरांजली म्हणून. स्वरांजली ना बाबा? स्वरांजली. स्वरांजली ग्रुपमध्ये जातात. Yes. खूप चांगला उपक्रम आहे त्यांचा. पण त्यावेळेला त्यांना गाण्यासाठी नाही, पण त्यांना ऍक्टिंगसाठी ऑफर आली होती. हो. हा, आणि केली? त्यांना नाही त्यांना कसं आहे माहिती एंगेज मध्ये जॉय मुखर्जी म्हणायचे. हा. हा, म्हणजे एवढी जॉय मुखर्जी पर्सनॅलिटी वगैरे त्यांची मी होती शाळेत तशी असताना तेव्हा. मला जॉय मुखर्जी म्हणायचे. अरे फक्त ते बाबा कसं आहे, बाबा लहानपणी त्यांच्या आत्याकडे वाढले हा. दादरला. त्यामुळे आत्याने त्यांना तेव्हा सोडलं नाही. नाहीतर हो. कदाचित आज आमची परिस्थिती अजून वेगळी असती कदाचित. हो. मला जर ते ऍक्टर झाले असते तर. खाली आमच्या वेलणकर राहायचे. तर त्याने आमच्या आत्याला विचारलं की तुमच्या प्रकाशला मी घेऊन जातो शूटिंगला, त्याला गाडी घ्यायला येईल, सोडायला येईल. पण ते नाही परवानगी दिली. पूर्वीचं हे वेगळं होतं. हो, बरोबर. त्यांना पूर्वी त्यामुळे हा. जरा जुन्या लोकांना जरा industry, हा. हो हो. वाटायची, पण आता नाही झालंय. हा हा. मग आता तुमचा जो हा खडतर प्रवास, म्हणजे ऍज अ गायक लोकांना वाटतं की सगळं छान आहे, हम्म, पण हम्म. तुम्हाला तुम्ही त्याच्या मागचा प्रवास कसा होता ह्याबद्दल खरंच सांगा, कारण हा. प्रेक्षकांना पण कळलं हो पाहिजे. हो. मी ऍक्च्युली प्रवास खडतरपेक्षा स्ट्रगल मला म्हणायचं. हा, 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 mystery. हा. बरोबर. तर सुरुवात जेव्हा मी नोकरी करत होतो प्रोग्राम, तेव्हा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो मी. पहिले DSP ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड म्हणून आहे, Okay. त्या कंपनीत होतो. त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी मी एका CA फर्म मध्ये होतो. ओके. गणेश जगदीश अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट्स. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. अच्छा. म्हणजे माझा पहिला जॉब. हा. त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी तो सुगम संगीताचा अभ्यासक्रम करू शकलो, शब्दप्रधान गायकीचा, यशवंत देवांकडे. कारण दर मंगळवारी आणि गुरुवारी माझे क्लास असायचे बँड्राला आणि माझा जॉब होता विक्रोळीला. बाप. तर विक्रोळी मला ते लवकर जायची परवानगी द्यायचे मला, आणि मी तिकडे जायचो आणि असं 2 वर्ष तो कोर्स मी पूर्ण केला. त्याच्यानंतर मग जेव्हा मी DSP मध्ये आलो, DSP मधून सिटी बँकमध्ये आलो. तर या कंपन्या अशा आहेत ना की तुम्ही बाहेर, जसं पूर्वीच्या काही लोक बँकेत जॉब करून कार्यक्रम करायचे, नाटकात कामं करायचे वगैरे, तर Right. तेव्हा त्यांना एक विशेष असं कन्सेशन Yes. मिळायचं किंवा आजूबाजूचा स्टाफ त्यांना सपोर्ट करायचा. तर इथे कसं होतं की माझ्या बरोबर जे काम करणारे होते ते मला सपोर्टिंग होतेच. म्हणजे त्यांचा पण माझ्यावर तेवढाच जीव होता आणि त्यांना पण माझ्या कलेबद्दल खूप उत्सुकता होती. पण जे हायर लेवलचे असतात त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तुम्ही कलाकार असाल मोठे, राईट. इकडे असताना तुम्ही काम करा, ते काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बाहेर काही पण करा, Right. असं. तर ते करत असताना मला असं लक्षात आलं की आम्हाला 5 डेज वीक होता, सॅटर्डे संडे ऑफ असायचा. पण 2 वेळा असं झालं की मी ऑडिट पिरियडमध्ये सॅटर्डे संडेचे कार्यक्रम घेतले होते, पण ऑडिट पिरियडमध्ये आम्हाला सॅटर्डे संडे पण कामावर जायला लागायचं. आणि 2 वेळा असं झालं की मी जाऊ शकलो नाही कार्यक्रम घेऊन पण. योगायोगाने एका वेळेला कार्यक्रम तो कॅन्सल झाला, पण दुसऱ्या वेळेला अशी वेळ आली की होता कार्यक्रम पण मी गेलो नाही. आणि मग तेव्हा मी असं ठरवलं की नाही, आता बस, आता जॉब सोडायचा. मग बायकोची पण परवानगी घेतली. म्हणजे तिने पण सपोर्ट केला, माझ्या आईबाबांनी आणि तिच्या आईबाबांनी पण. त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे मी तो निर्णय घेऊ शकलो की नोकरी सोडून मला पूर्ण वेळ मला गाण्यातच करायचंय करिअर. आणि त्यांनी पण माझे कार्यक्रम बघितलेच होते. म्हणजे आईबाबांना तर माहिती होतं, बायकोला पण लग्नानंतर, आणि तिला माहिती होतं की
त्याच्यानंतर ETV मराठीवर माझा कार्यक्रम झाला होता, माझे जीवन गाणे. त्याच्यात जगदीश केबुलकरांनी मला त्यांचा आवडता गायक म्हणून मला सिलेक्ट केलं होतं. अरे वा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची बॅकग्राऊंड लक्षात घेता तिला पण खात्री होती की मला सॅलरीपेक्षा जास्त पेमेंट मी याच्यामधनं मला कार्यक्रमामधनं मिळायचं. त्याच्यामुळे तिने आनंदाने मला परवानगी दिली. तिच्या आईवडिलांनी पण सपोर्ट केला. यांचा सपोर्ट तर होताच ऑलरेडी, पण खास करून तिच्या आईबाबांनी सपोर्ट केला. ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. फॅमिली सपोर्ट इज हो. पण दरम्यान हे करता करता असं झालं, मग नंतर आईच्या इच्छेसाठी मी रियालिटी शो मध्ये गेलो. पण त्यांचा नियम असा असतो की जेव्हा तुम्ही शूटिंग करताय त्यावेळेला तुम्ही बाहेर कार्यक्रम करू शकत नाही. मग आता इथे प्रश्न आला की आता अर्निंग सोर्स काय, आणि आणि नॉर्मली असं होतं की रियालिटी शो मध्ये गेल्यानंतर तुमचं कार्यक्रमाचं हे अजून वाढतं. पण त्या गॅपमुळे असं झालं की थोडासा मी बॅकफूटवर आलो. कार्यक्रम म्हणजे संपर्क काही कारणाने तुटले. त्याच्यामुळे मी थोडंसं बॅकफूटवर आल्यासारखं झालं मला. आणि तरी पण त्याच्यानंतर मी पुढे थोडंसं माझ्या परीने मी प्रयत्न करत होतो. ही गोष्ट आहे साधारण 2015-16ची. आणि नंतर 3 वर्षांनी कोविड आला. 2019 कडे. त्याच्यामुळे मग असं झालं की काहीतरी आता अजून ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, नुसतं याच्यावर अवलंबून राहता येत नाही. मग त्यावेळेला मी स्वतः टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडे वळलो आणि वॅगनार होती माझी, आणि मग मी स्वतः चालवायचो. त्यामुळे काही काळ मी तसा काढला. आणि माझं परमेश्वराच्या कृपेने आमचा कोविडचा काळ त्याच्यामुळे आम्ही निभावून दिला. की ज्या वेळेला सगळे आर्टिस्ट बिचारे घरी होते, म्हणजे मला वाईट वाटतं सांगायला की बऱ्याच वादकांना त्यांची वाद्य वगैरे विकावी लागली. इतकी परिस्थिती त्यावेळेला कठीण होती. पण त्या एका निर्णयामुळे असं झालं की आमचं कुठेही त्याच्यामुळे अडलं नाही, आणि ती गाडी तशीच चालू राहिली. आता ती गाडी थोडी बाजूला करून ही गाडी परत पुढे आता नेतोय मी. नाही, त्यात आतापर्यंत तुमच्या बाबांचाही तुम्हाला चांगली साथ मिळाली. खूपच. आई बाबा, बायको, खास करून तिचा मुलगा माझा, तो मला एवढा हे करत असतो की बाबा हे करा, बाबा ते करा, बाबा अमुक तमुक. तर सोशल मीडियाचं वगैरे मला तोच जास्त मला पुशअप करत असतो त्याच्या बाबतीत. नाही, हे चांगलं आहे. हो. आणि तुम्हाला, मी एका तुमच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा तुम्हाला एक म्हणजे विसल ब्लोअर असं तुम्हाला एकाने विसल मास्टर. विसल मास्टर, हा हा. तो काय किस्सा आहे, म्हणजे ते काय? म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की नॉर्मली ज्या गाण्यांमध्ये विसल असते तेव्हा गायक ती विसल कीबोर्डिस्ट कडून वाजवून घेतात. पण ज्या गाण्यामध्ये विसल आहे आणि ते गाणं मी जर गात असेल किंवा इव्हन दुसरा पण गायक गात असेल तर त्याला विसल मी वाजवतो स्वतः, आणि माझ्या गाण्यात सुद्धा मीच वाजवतो. म्हणजे पटकन विसल वाजवून म्हणायचं आणि लगेच गाणं पण म्हणायचं, परत लगेच विसल असेल तर विसल पण वाजवायची. त्याच्यामुळे तो एका निवेदकाने त्याला मला सांगितलं, और अब आपके सामने आ रहे आज के फेमस सिंगर और विसलिस्ट विसल मास्टर. असं मग ते विसल मास्टर असं तेव्हापासून ते झाली ओळख. आणि सिटी बँकेचा मगाशी रेफरन्स सांगितला तसा आपली वृत्त निवेदिका आहे आणि माझी खूप छान मैत्रीण आहे स्मिता गव्हाणकर. तर ती परिचय करून देताना कार्यक्रमात नेहमी असं सांगते, हा आमचा निलेश आहे ना, हा सिटी बँकेत होता आणि आता तो सिटी बँकेत नाही पण सिटी त्याच्याबरोबर आहे. तर त्याच्यामुळे मी असं त्याच्यात गमतीने असं म्हणतो की सिटी बँक गेली आहे पण सिटीची बँक आता माझ्याकडे आहे. खूपच छान. एखादं तुम्ही गाणं म्हणाल का? आणि निलेशजी तुम्ही शिट्टी वाजवून दाखवू शकता? हो, नक्कीच ते नक्कीच. बाबांचाही आवाज आपण आज ऐकू. हो मी ऐकलाय, पण हो बाकीच्यांना ऐकलंय. जरूर जरूर. यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, ओ तुम सा नहीं देखा. यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, ओ तुम सा नहीं देखा. उफ ये नजर, उफ ये अदा, उफ ये नजर, उफ ये अदा, कौन न अब होगा फिजा, जुल्फ है या बदलिया, आंखें हैं या बिजलिया, जाने किस किस की आएगी कजा. यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, आहा तुम सा नहीं देखा. वाह, खरंच छान. मला
काका गाणं गात होते तेव्हा मी ते ऐकत तर होते, हम्म. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स होते ना ते हा. अप्रतिम होते. हो म्हणजे हो ते खूप असे आनंदित होऊन गात होते. हम्म, हम्म. आणि ह्या वयात इतकं छान हो म्हणजे हो गाणं हो गाणं तुमचं आणि मी माझं ऐकलंय. हा बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्याकडे ऍक्च्युली. म्हणजे आज सगळे पेटाळे उघडणार हो आता तर. त्याच्या आधी आता हे जे मी विसलिंग केलं होतं हे गाण्याच्या म्युझिक वरचं विसलिंग होतं. राईट. आता जे गाण्यावरचं ऍक्च्युअली विसलिंग आहे त्याची एक थोडीशी झलक दाखवतो मी मग आधी. दोन्ही तुम्ही एकत्र करणार आहात? हो गाणं आणि whistling? हो 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 नक्कीच म्हणजे आता आवडेल. ये शाम मस्तानी गाणं आहे तसं. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. वा. खूपच म्हणजे मी आता ओरिजिनल गाणं असं ऐकते असं वाटत होतं. इतकं सुंदर झालंय ते. हो प्लस जसं मगाशी आपलं एक बोलणं झालं हम्म. की किशोरदा आणि मोहम्मद रफी साहेब हा. त्यांचं एखादं गाणं तुम्ही म्हणून दाखवाल का? दोन्ही आवाजात हो एकत्र. हो 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 मी जसं मगाशी सांगितलं होतं की एका लाईव्ह प्रोग्राम मध्ये मी जो प्रयोग केला तुम बिन जाऊ कहाचा येस. तर त्याच एक छोटीशी झलक दाखवतो. हा आणि जसं मी मगाशी बोललो होतो की किशोरदा आणि रफी साहेबांच्या गायकीमध्ये काय फरक आहे की जे मी उदाहरण दिलं होतं की किशोरदांचा आवाज म्हणजे असा ते बाण मागे लागतो मागे तसा एकदम धारदार असा बसतो आणि रफी साहेबांचा आवाज एकदम असा मधाळ. स्वीट म्हणजे दोन्ही आवाजाने तुम्ही घायाळ होता पण त्या घायाळ होण्यामध्ये फरक आहे. तर या गाण्यामध्ये ते मला जास्त करून विस्तृत करून असं गाण्यातून दाखवता येईल असं की हा 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 आहा आहा तुम बिन जाऊं कहाँ तुम बिन जाऊं कहाँ के दुनिया में आके कुछ न फिर चाह कभी तुमको चाह के तुम बिन जाऊं कहाँ तुम बिन जाऊं कहाँ के दुनिया में आके कुछ न फिर चाह सनम तुमको चाह के तुम बिन. नक्कीच. हा म्हणजे मी हा आवाज आत्ता जो मी आत्ता इथे गायलोय हा तितकासा मॅच होईल असं माझा अजिबात दावा नाहीये पण एक प्रयोग म्हणून मी सांगितलं की दोन्हीच्या व्हॉइस मॉड्युलेशन करून कसं आपण ते प्रेझेंट करू शकतो. प्लस हा तुमचा आत्ता गाव होता म्हणजे जेव्हा तुम्ही कॉन्सर्ट मध्ये गाता हा, तेव्हा हो, हो. वाद्य बरोबर. म्युझिक आणि हे हो, सगळं पण त्यावेळेला त्या त्याचा साऊंड effect सिस्टमच्या आला. पण त्याचा पण एक Yes, इफेक्ट sound वेगळा effect होतो, असतो. आणि योगायोगाने मला नेमकी कालच सर्दी आणि खोकला झालाय त्यामुळे थोडासा आवाजात माझा नाही, थोडासा नाही, फरक काहीच झालेला आहे नाही. त्याच्यामुळे. हा तुम्ही ऐकलंय की तुम्ही बऱ्याच वाद्यांचे आवाजही काढू शकता. हो हो म्हणजे माझा आधी समज होता की वाजवू शकता हा पण मग मी जेव्हा नीट ऐकलं तेव्हा ते होतं की नाही तुम्ही काढता स्वतः. हो हो तर ही कला कुठून झाली म्हणजे जसा कॉलेजमध्ये की म्हणजे नाही कुठल्या नाही नाही मैत्रिणीला? नाही 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 मैत्रिणींचा काहीच संबंध नाही कुठेच. जसा गाण्याचा वारसा बाबांकडनं आला मला तसा हा तोंडाने वाद्य वाजवण्याचा जो वारसा आहे तो आजोबांकडनं आलाय म्हणजे हो. बाबांच्या वडिलांकडनं. म्हणजे पिढी जात आहे. हो म्हणजे ते फक्त एकच आवाज काढायचे घुंगरांचा. ओके. म्हणजे कुठलं पण गाणं असेल ना तर ते त्याला फक्त असं मध्ये असं बॅकग्राऊंड असं होतं तसं ते असे जे वाद्य आहे ना हा की ते तोंडाने तर करायचे. ते असं वाजवायचं. तर मी एकदा असं बघत होतो मग म्हणलं की हे काहीतरी असं करतायत तर मग गाणी अशी ऐकत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे रिदमचे टोन असतात. तसा मादलचा टोन आहे. टुंग 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 ता तारा ता ता तारा ता ता तारा ता ता तारा
तर त्याच्या आधी आहे मादल वाजता, मादलने सुरुवात होते आणि नंतर तो पीस येतो. तर तो मी माईकवर वाजवायचो. हा, त्याच्यामुळे ती एक वेगळं असं लोकांना ते असं कॅची व्हायचं ते असं की Right. हे काहीतरी वेगळं आहे असं. तर तो एक टोन आहे. त्याच्यानंतर गौरव महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये आम्ही विविध गाणी सादर केली होती. तेव्हा आमची पेअर अशी कन्सेप्ट होती. म्हणजे दोघांची पेअर असायची असं. तर तेव्हा मी मेहबूबा गाणं शोलेमधलं आहे ते गाणं गायलं होतं. तर त्याच्यामध्ये आर डी बर्मन खूप प्रयोगशील संगीतकार. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 गाण्यामध्ये तसा प्रयोग केलेला आहे. एक म्हणजे ओ माझी रे आणि मेहबूबा. तर त्याच्यामध्ये ते बाटलीमध्ये फुंकर मारून तो आवाज काढायचा होता. म्हणजे आता ही जी स्केल त्याची थोडीशी वेगळी येईल. ओरिजिनल स्केल थोडीशी अजून हाय आहे. पण ते बाबा एक थोडे ओ माझी रे थोडंसं 1-2 ओळी म्हणू शकता का मी त्याच्यामध्ये? त्याच्यात कंटिन्युअस गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाटलीमधनं फुंकरीचा आवाज त्यांनी केलेला आहे तो. हा प्रयोग मी ऍक्च्युली लाईव्ह कार्यक्रमामध्ये पण केलेला आहे. आणि ते गौरव महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी मेहबूबा गाणं गायलो होतो, त्यावेळेला मी जेव्हा माईकवरनं तो आवाज काढला, तेव्हा आम्हाला परीक्षक म्हणून सलील कुलकर्णी, सलील दादा आणि आरती अंकलीकर होते. तर तो आवाज काढताना बघून त्या एकदम असं चमकल्या त्या, की म्हणजे कारण समोरासमोर दिसत होतं त्यांना. त्याच्यामुळे तो आवाज एकदम बघून ते एकदम भारावून गेले आणि सगळेच म्हणजे बघणारे सगळेच भारावून गेले, की हे काहीतरी वेगळंच. हा, कारण ती जी बाटलीमध्ये जेव्हा तो फुंकर मारून तो आवाज निघतो, तेव्हा त्या बाटलीमध्ये एका विशिष्ट प्रकारे पाणी भरून घ्यावं लागतं पहिले. तो विशिष्ट सुराचा तो टोन येण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही गाताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच टोन तुम्हाला गळ्यातनं काढायचा आहे. त्याच्यामुळे त्याला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. मेहनतही आहे त्याच्यामध्ये, रियाज आहे तुमचे. हे सगळं गाताना आता हे स्टेजवर परफॉर्मन्स मध्ये पण तुम्ही करत असणार. हो, करतो. प्रेक्षकांची काय दाद होती किंवा काय प्रतिक्रिया, रिॲक्शन? नाही, ऍक्च्युली हा खूप वेगळाच विषय असल्यामुळे लोकांना तो खूप भावतो. कारण असं नॉर्मली असं कोणी खूप लोकांनी केलं असतील काय करणारे, मला असा दावा नाही की मी एकटाच करणार आहे म्हणून. पण ही काहीतरी एक वेगळी कला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना असं काहीतरी वेगळं केलं की त्यांना अजून जास्त आवडतं ते आणि त्याच्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स पण तेवढाच जबरदस्त असतो. त्याच्यामुळे आणि मुळात मी तबला वाजवूनही गाऊ शकतो. हा, तर सुरुवाती साध्य होतं. तो एक वेगळाच विषय आहे की असं मुद्दामून माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. पण एकदा कॉलेजमध्ये असताना माझी एक मैत्रीण आहे, तिच्याबरोबर एक कार्यक्रम मी डोंबिवलीत केला होता गणेशोत्सव मंडळामध्ये. टिळकनगर गणेशोत्सव मंडळ आहे आमच्या इकडे. तर त्या कार्यक्रमामध्ये ती एकटीच गाणार होती आणि मी तबला साथीला होतो. तर असं झालं की आता डुएट्स समजा घ्यायची झाली तर मग त्यावेळेला कसं करणार आणि मग तेवढं बजेट नव्हतं की अजून एक वेगळा गायक घेऊ आणि आपण घेऊ. मग तिला म्हणलं चल 2 गाणी आहेत ना मीच म्हणतो. म्हणून मग फिटे अंधाराचे जाळे आणि तळव्यावर मेहंदीचा ही 2 गाणी मी तबला वाजवून गायलो त्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळे आणि ते लोकांना एवढं आवडलं आणि मला अशी सवय आहे की मी शब्दप्रधान गायकी यशवंतरावांकडे शिकल्यामुळे त्यांनी एक सुरुवातीलाच शिकवलं होतं की तुम्ही गाताना तुम्ही प्रेक्षकांकडे बघून गा, डोळे मिटून गाण्यात काही पॉईंट नाहीये. तर ती जी एक सवय होती की प्रेक्षकांकडे बघून गायचं, त्यांच्यामुळे आपल्याला त्यांच्या लाईव्ह रिॲक्शन दिसतात. तर त्यावेळेला ते तबला वाजवून गात असताना मला त्यांच्या रिॲक्शन दिसत होत्या की त्यांना एकदमच असं काहीतरी भारावल्यासारखं काहीतरी वाटलं की कारण मुळात दोन्ही गाणी ती फिटे अंधाराचे जाळे आणि तळव्यावर मेहंदीचं गाणं तर खूप कठीण आहे नुसतं म्हणायला सुद्धा. तर ते तबला वाजवून मी गायल्यामुळे ते लोकांना खूपच अपील झालं ते आणि मग तेव्हा मला असं वाटलं की नाही हा पण एक प्रयोग आपण करू शकतो. तर त्याच्यावर थोडंसं मग अजून प्रॅक्टिस करत गेलो. आता पण काही विविध गाणी आहेत डोक्यात ती पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतील, जी म्हणायलाच नुसती सोपी नाहीयेत, आता वाजवून म्हणायला तर अजूनच कठीण आहे. तुम्ही एवढे प्रोग्राम्स केले, 75ला केलेले आहेत किंवा बाकी पण हो, 25th अॅनिव्हर्सरी असेल, 50वा वाढदिवस असेल, मुंजीचे असतील. येस. हो. तेव्हा असा काही किस्सा आहे का की तो अगदी तुम्हाला खूप छान लक्षात राहिलाय किंवा तुम्हाला एक वेगळी काही दाद मिळाली किंवा काही वन्स मोर तर मिळतच असणार, त्याबद्दल शंका नाहीये. पण काही असं वेगळे किस्से आहेत का तुमच्याकडे? असा तो फॅमिली फंक्शन मधला किस्सा असं मी म्हणणार नाही, पण एक प्रेक्षकांकडनं एक दाद मिळते आपण म्हणतो ना त्याला, की आम्ही आपल्या चित्रपटसृष्टीला जेव्हा 100 वर्ष झाली तेव्हा आम्ही एक त्या अनुषंगाने आम्ही एक कार्यक्रम ठाण्याला सहयोग मंदिरमध्ये केला होता की चित्रपटसृष्टीतली 100 वर्षाचा इतिहास.
Right. मग त्याच्यातली काही विविध अशी गाणी आम्ही घेतली होती त्याच्यात. तर त्याच्यात मी चतुरनार गाणं घेतलं होतं. हा. आणि एक चतुरनार गाणं मी असं गायलं होतं की स्क्रीनवरती तुम्हाला ओरिजिनल गाणं हा. दिसतंय हा. आणि साऊंड ट्रॅक पण होता, हम्म. फक्त आवाज माझा होता. हो. तर त्याच्यामध्ये ते दोन्ही म्हणजे आता त्यात मेहमूद साहेब पण आहेत, हो. तर ते तिन्ही आवाज मी काढून मी गायलो. लोकांना स्क्रीन दिसत होती आणि आवाज माझा होता. हो. हा, म्युझिक वगैरे सगळं त्याच्यामध्ये होतं, अच्छा. फक्त व्हॉइस मेल व्हॉइस त्यामध्ये नव्हते. तर ते गाणं मी जेव्हा सादर केलं आणि तेव्हा अक्षरशः म्हणजे लोकांनी एवढ्या प्रचंड टाळ्या वाजवल्या की त्या टाळ्या थांबतच नव्हत्या. आणि मग त्यावेळेला मला अक्षरशः मी स्टेजवरच रडलो. हो. त्याच्यानंतर मग मी 5-10 मिनिटं मी बाहेर गेलो, नंतर परत आलो आणि मग नंतर मग पुढचा कार्यक्रम सुरू केला मी. म्हणजे जे जे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना हे चांगलं आठवत असेल. तो एक किस्सा होता. आणि कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी अंताक्षरीला मी अँकरिंग करत होतो, हम्म. तर तेव्हा हमिंग राऊंड असते की Right. सुरुवातीला एक हमिंग असतं, मग हम्म. त्यानंतर तुम्ही गाणं म्हणायचं आहे किंवा बरोबर. असं. तर त्याच्यात पण एकदा असं विसलिंगचा हे आला, उल्लेख आला की तुम पुकारलोच्या सुरुवातीला हमिंग आहे. तर मी ते एक्सप्लेन करत होतो. हम्म. ते एका सरांनी फरमाईश केली, हे गाणं तू म्हण हो. असं. मी ती राऊंड एक्सप्लेन केल्यानंतर म्हटलं चालेल, हे राऊंड संपल्यानंतर मग मी म्हणतो गाणं ते. आणि तेव्हा असं होतं की आमचं असं स्टेज होतं, पुढे सगळं असा मॉब होता आमचा आणि बिल्डिंग अशा तिन्ही बाजूला बिल्डिंग होत्या. त्या प्रत्येक फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये सुद्धा सगळं पॅक भरलेले होते. आणि मी जेव्हा ते तुम्ही जाऊ का गाणं म्हटलं आणि नंतर शेवटी जी विसल वाजवली, त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होता की सगळीकडनं नुसता टाळ्यांचा गडगडाट. तर ती पण एक अशी एक किती आठवण आहे. म्हणजे म्हणजे हो, आठवणपेक्षा Yes, अप्रतिम yes. feeling अक्षरशः असेल ती. काटावर येतो अंगावर मला ते Exactly. आठवलं की सुद्धा. पण की मी तुम्हाला इतका सांगणार की आता तुम्ही हे चतुर्नाद एकदा थोडस गाऊन टाका. अरे बापरे. तेरे नैनो, तेरे नैनो, तेरे नैनो, तेरे नैनो, तेरे नैनो, तेरे नैनो. यक चतुर नार करके सिंगार, यक चतुर नार करके सिंगार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे ये चतुर नार करके सिंगार. परिसा ग ग ग रि रि सा, द रे सा द द प, पद सा रे ग ग रे सा द प, प प कर चतुर नार करके सिंगार. ए दाम आया, ए दाम ता, ए दाम 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 रुक. ब्रुम, ब्रुम. नाय उ ए मा. नम 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 ला. बोलो 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 रे, बोलो 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 रे, बोलो 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 रे. एक चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, अपने ही जाल में फंसत जात, हम हंसत जात, अरे एक चतुर नार बड़ी होशियार. ह्याच्यामध्ये कसं, तर सुंदर. ह्याच्यामध्ये मन्नाड आणि किशोर कुमार दोघेही आहेत. येस. ते मदरसेचा आवाज तो मेहूदने काढलेला आहे. हो. हा, आणि एक किशोरचा आहे. राईट. खूपच सुंदर झालं आता. नो डाऊट अबाउट इट. आणि हे सगळं करताना हम्म. तुम्ही गाण्यांचे क्लासेसही घेता मुलांचे, हो. असं मी ऐकलेलं आहे. हो, म्हणजे ते तेवढे अजून कारण कसं आहे, प्रोग्राम वगैरे सगळं करून मला एकत्र, कारण आपण जेव्हा त्यांची वेळ घेतो तर ते आपण त्याला तेवढा न्याय पण दिला पाहिजे, असं आहे. पण आता मला त्या गोष्टीकडे जरा थोडंसं गांभीर्याने मला लक्ष द्यायची माझी इच्छा आहे, की कारण खूप जणांकडनं मला विचारणं होते, सर तुम्ही क्लास घेता का, क्लास घेता का? Right. पण तेवढा माझ्याकडनं रिस्पॉन्स दिला जात नाहीये. तर तो मला आता पूर्ण त्याच्यामध्ये सुद्धा Yes. थोडंसं काहीतरी चांगलं करण्याची इच्छा आहे माझी. तर आत्ताचे जे रियालिटी शोज आहेत तुम्ही बघत असाल, हा. आणि तुमच्या वेळेसा जो होता गौरव महाराष्ट्राचा, ह्यात तुम्हाला काही फरक जाणवतं का? आणि तुम्ही काय सांगाल म्हणजे याबद्दल? जी लहान मुलं आपण बघतो किंवा हो हो बाकीचे जे गायक आहेत हो हो. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या बाबतीत खरं सांगायचं तर मी त्या स्पर्धकांना, जे लहान असतील तर त्यांना तेवढी त्याची समज नसते, म्हणून त्या लहान स्पर्धकांसाठी मी सांगेन की त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांना माझी अशी विनंती आहे. मी कोण सल्ला बिल्ला देणारा कोण, मी काय मोठा नाही आहे. विनंती माझी अशी आहे की त्यांना त्या कॉम्पिटिशनचं बर्डन त्यांना देऊ नका. त्यांना पहिले
लोकांना आनंद देण्यासाठी त्यांना गायला शिकवा. कारण जर आपल्याला आनंद मिळाला असेल ना तर आपण दुसऱ्याला आनंद देऊच शकतो. आणि त्या आनंदाच्या परिभाषेशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. कारण नाहीतर मग मी कसं पण गाईन आणि मग वा मी काय गायलो असं असं नाही होत. पहिले तुम्ही आपल्या गायनाशी प्रामाणिक राहा, कलेशी. आणि जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल ना तर तुम्हाला समजतं की तुम्ही बरोबर केलंय की नाही. तर जर आपण स्वतःशी प्रामाणिक असू आणि आपल्या कलेशी प्रामाणिक असू तर ते तुमच्या समोरच्यापर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोचतंच. मग तिकडे मग स्पर्धा वगैरे राहत नाही काही. मग ते तो विषय दुय्यम असतो. तुम्ही पहिले आलात का दुसरे आलात का तुम्हाला बक्षीस मिळालं का नाही मिळालं. तुमच्या गाण्याने लोकांना आनंद मिळाला की नाही हे महत्वाचं आहे. That is कारण important. तोच पुढे जास्त टिकतो. म्हणजे आता तुम्ही रियालिटी शो मधले तुम्ही नावं सांगा मला 4-5 जी यांनी अमुक अमुक पहिला क्रमांक मिळवलाय. आपल्याला नाही आठवत. पण जे चांगले गाणारे आहेत ते लक्षात आहेत ना लोकांच्या. हो. त्यांची नावं पटापट तोंडावर येतात. असं आहे ते. त्याच्यामुळे चांगलं गा. मग गा म्हणजे काही असू दे, वादन असू दे, गायन असू दे, काही पण असू दे. जे काय कला तुम्हाला जोपासायची ती प्रामाणिकपणे आणि त्याला मनापासून त्याला तुम्ही तुमचा वेळ द्या. आणि जे काय करायचं ते मनापासून करा. आणि आनंदाने करा. स्वतःला आनंद मिळवा आधी त्याच्यामधनं, की मग समोरच्याला आनंद मिळणारच आहे. आता खरंच आहे. तुम्ही टूर्सवर किंवा प्रोग्राम निमित्त बाहेर जाता. हो. बाबा तुमच्यावर येतात का? नाही, नाही. हे त्यांना घरचं आवड असल्यामुळे खूप मी आवड आहे. विचारते. हो, हो. नाही म्हणजे इथे मुंबईत वगैरे असतील प्रोग्राम किंवा साधारण पुण्यापर्यंत वगैरे असतील. तर मग मी मध्ये कुठे गेलो होतो? पुण्यालाच गेलो होतो का? कुठे गेलो होतो? एकत्र? एकत्र 2 पुण्यात जाऊन आलो. पुण्यालाच गेलो होतो ना? हां. तसा म्हणजे एका दिवसात जाऊन परत येण्यासारखा प्रवास असेल तर मग नेतो त्यांना. आणि शेवटी किंवा त्यांना पण खूप हो. आनंद होत असेल हो, तुमची नक्कीच, तुमच्याकडची नक्कीच. प्रेक्षकांची दाद. हो, हो. त्यांचा मग कधी पण मी कार्यक्रमाला असताना कार्यक्रमावरनं मी आलो ना, त्यांचा पहिला प्रश्न असतो, कोण काय म्हणालं? त्याच्यामध्ये त्यांना comments खूप काय आले? इंटरेस्ट आहे. हां, पण कमेंट्स त्याच्यामध्ये काय खूप आल्या? interest आहे. हां. कारण त्याची प्रगती व्हावी म्हणून ही माझी इच्छा असते. कारण कारण लोकांचे लोकांना काय फीडबॅक वाटतं? तसे हां, आहेत. फीडबॅक काय आहे लोकांचे? त्याच्यामुळे मग त्यांना त्याच्यामध्ये उत्सुकता असते. अरे हां. कोण काय म्हणालं मला सांग असं. तुम्ही दिवाळी पहाट पण केलाय मध्ये प्रोग्राम. हो, भरपूर रेग्युलर बरोबर आहे. करतो. हो, हो, हो. काय प्रतिसाद येतो किंवा काय हे असतं? नाही आपल्याकडे दिवाळी पहाटचे कार्यक्रम पण खूप उत्साहाने ऐकणारे लोक आहेत. म्हणजे बऱ्याच वर्षापासून हे दिवाळी पहाटचे कार्यक्रम चालू आहेत आणि अजूनही लोक तितक्याच उत्साहाने म्हणजे ही आपली संस्कृती जपण्याचा एक हा भाग आहे आणि प्रेक्षकांकडनं ती तितक्याच चांगल्या प्रकारे जपली जाते. त्याच्यामुळे मला निश्चितच म्हणजे सर्वच कलाकारांना त्यामध्ये आनंद आहे. एक वेगळं वातावरण असतं आणि खूप लोक खूप एन्जॉय करतात आणि मनापासून करतात. त्याच्यामुळे असे ही संस्कृती जपणं आपलंच काम आहे आणि आपण ते करावं, जपली पाहिजे ती. आता न्यू जनरेशन जे आहे त्यांचे पूर्ण गाण्याकडे बघण्याचं किंवा गाणी ही वेगळ्या प्रकारची आहेत. आताची जनरल खूप हो. वेगळी आहे. हो. असं कधी झालंय का की तुम्ही किशोरदाची गाणी गाताय हां. आणि अचानक तुम्हाला फरमाईश आले की झिंगाट गा किंवा असं काही गा असं हो. झालंय का? होतं ना. बऱ्याच वेळेला होतं. आणि गंमत अशी होते की आत्तापर्यंत मी तशी नवीन गाणी फार कमी गायचो. अच्छा. पण हल्ली असं तेवढं मी स्वतःला रिस्ट्रिक्टेड ठेवलेलं नाहीये. की जेव्हा तशी रिक्वायरमेंट असते. कारण नवीन काळात पण चांगली गाणी आहेत. येस. मग तशी मी गाणी मग मी तशी सेट करतो. आणि मग गाता अचानक जेव्हा आम्ही 60s-70s मधली गाणं म्हणत असतो, अचानक 90s मधल्या गाण्यांची फरमाईश येते, 2000 मधल्या गाण्यांची येते. खास करून आता अरिजित सिंगची गाणी आहेत, त्याच्यात ती फरमाईश येतेच येते. मग त्यातली काही सिलेक्टिव्ह गाणी असतात ती मी जी करून ठेवतो. त्याच्यामुळे अशा फरमाईश येतातच आणि त्या पूर्ण कराव्या लागतात आपल्याला. कारण सगळ्यांची आवड आपल्याला जपायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं काय अडून राहता येत नाही की मी अमुकच करीन असं. आणि आता काळ बदललाय, लोकांच्या हो ना. आवडीनिवडी Yes. बदलल्या. Yes. हो. किशोर कुमार किंवा हे जे एवढे मोठे कलाकार होऊन हो, गेले, हो, त्यांची हो. बऱ्याच वेळा मुलांना गाणी माहितीही नाहीयेत. हो, हो. नाही पण तुम्ही असं म्हणताय पण मी उलटं म्हणेन हां. की मला असं वाटतं की आता माझा मुलगा तो तर आता अगदीच या जनरेशन मधला आहे. Right. पण त्याला तो किशोरदा रफी साहेबांचीच गाणी जास्त ऐकतो. तो गातो पण मी गातो पण तो. हो. हो. पण तो अजून स्टेजवर माझ्यासारखा एवढा प्रोफेशनली अजून आलेला नाहीये. कारण आता सध्या त्याचं 12वीचं वर्ष असल्यामुळे त्याला आम्ही ओके. अभ्यासावर थोडं कॉन्सन्ट्रेट कर. 12वी सायन्सला येतो. म्हणजे त्या जरा 12वी सायन्स होऊन जाऊ दे मग पुढे बघेल तो. त्याला क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे तो आणि त्याच्या मित्रांचं मिळून काय काय चालू असतं. स्वतःच काहीतरी तो लिहितो वगैरे पण. हो. हां. ते खूपच कदाचित छान. पुढे येईल ते. हां. नाही, ते आलंच लिहितो आणि पाहिजे. मग स्वतःच लिहायचं, चाली द्यायच्या. ते हे बघू खूप आता छान पुढे आहे. कसं. हां, Yes. हां. खूपच सुंदर आहे. हो. तर तुम्ही सगळ्या प्रकारचे शोज करता. हं.
मी आता खरंच आज सगळ्यांना तेच सांगेन, की हा. तुम्हाला जर म्युझिकल जर्नी तुमची अजून जे जे आयुष्याचे सुंदर 50वा वाढदिवस किंवा 75 किंवा लग्न, कार्य, मुंज Yes. हे अजून सुंदर सुरेल करायचं असेल, छान करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही निलेशजींना बोलवा, असं माझं खरंच म्हणणं आहे. हो. कारण ते खूप सुंदर गातात. म्हणजे मी स्वतः त्यांचे लाईव्ह शोज बघितलेले आहेत आणि त्यामुळे मला खरंच वाटतं, की तुम्ही त्यांना बोलवावं आणि आपले कलाकार त्यांना आपण खरंच प्रोत्साहन दिलं, तर ही कला नक्की जपेल. हो. तर तुम्ही खरंच Yes. याबद्दल काही थोडं एक 4 शब्द सांगाल तर मला आवडेल आज. अ, माझ्याकडे माझं फ्रीलान्स सिंगिंग असल्यामुळे मी कुठल्या एकाच अशा ग्रुपशी अटॅच नाहीये. पण विविध थीमचे विविध कार्यक्रम आम्ही करत असतो. तर त्याच्यामुळे आमच्याकडे भरपूर थीम्स आहेत. भरपूर माझे म्हणजे भरपूर कलाकारांकडे मी गात असतो किंवा मला स्वतःचे कार्यक्रम आले तर तेही मी करत असतो. तर लोकांनी जरूर संपर्क साधावा आणि Yes. आमच्याकडे विविध विषय असणारे असे भरपूर कार्यक्रम आमच्याकडे ऑलरेडी रेडी आहेत. सेट आहेत. हां, सेट आहेत. त्याच्यामुळे लोकांना निश्चित आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, की फीडबॅक अतिशय अफाट आहे लोकांचा. Right. त्याच्यामुळे जरूर त्यांनी संपर्क करावा अशा कार्यक्रमांसाठी, की नक्कीच. जेणेकरून आणि आम्ही जे काही परमेश्वर कृपेने जेवढे काही सहकलाकार माझ्यासोबत आहेत किंवा मी ज्यांच्यासोबत आहे, ते सगळे या क्षेत्रामध्ये प्रामाणिक आहेत आणि आपापल्याप्रमाणे खूप चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि जे काही मनापासून प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे पाट्या टाकणं हा विषय आम्हाला आवडत नाही. हो. जे काय करायचं ते प्रामाणिकपणे चांगलं करायचं आणि लोकांना चांगलंच द्यायचं हे हो, त्यातली एक डोक्यात झलक असल्यामुळे. आम्ही आता बघितली actually. तर काका तुम्ही काय सांगाल? कशाबद्दल? याचबद्दल, की म्हणजे आता निलेशजी एवढं छान गातात. हा हा. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याच्या गाण्याबद्दल प्रश्नच नाही. तो परफेक्शनिस्टच आहे. त्याला सगळं परफेक्ट लागतं सगळं. तर मी कधी गायला गेलो तर म्हणतो, नाही बाबा इथे नाही हे गा. किंवा हा कधी चुकला तर मी त्याला सांगतो, इथे चुकलाय तुम्हाला. म्हणजे आधी आणि आधी- हे सुरुवातीला मला जे असं सांगायचंय त्याच्यामुळे आता ते बुमरँग होते त्यांच्यावरती. हो, पण जे त्यांची साथ होती किंवा त्यांनी जो पाठिंबा दिला, हो. हो, हो. म्हणजे हा आजच्याही काळाला, आजच्याही पिढीला बरोबर. आई-वडिलांची साथ ही Yes, yes. गरजेची आहे बरोबर. आणि प्रोत्साहन बेसिकली. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आई-बाबांचे थोडंसं आशीर्वाद खूप महत्वाचे आशीर्वाद, आहेत प्रोत्साहन सगळं आणि गरजेचं आहे. म्हणजे ते म्हणले की जसं हा परफेक्शनिस्ट आहे तसं असं काही नाही. लाईव्ह मध्ये चुका होत असतात. Right. त्याच्यात पण ते काही आम्हाला लक्षात येत नाही, त्याला आम्हाला त्यातलं ऍक्च्युली नाही, पण ते खूप असं काही नाही. नाही, असं खूप काही जाणकार नाही. लोक हो. चुकंद असतात तो आहे, ते खूप त्यांना आहे ते जाणकार. लक्षात येतात आणि लाईव्ह मध्ये असं होऊ शकतं. कारण म्हणून रेकॉर्डिंगला मग परत परत रेकॉर्डिंग का व्हायचं? राईट. शेवटी हा खरंच. मानवी गळा आहे. त्याच्यामधनं चुका होऊ शकतातच. त्याच्यात काय. पण सांगायचं असं की तेव्हा ज्यांनी ती मला ती सवय लावली परफेक्शनची, ती मला आता उपयोगी पडते. की इकडे असं नाही असंच पाहिजे आणि ते मला गाणी पण ऐकताना आम्ही जे तेव्हा ऐकायचं ना, तेव्हा अरे ह्याच्यामागे असं म्युझिक वाजतंय, तसं म्युझिक वाजतंय. मग ते मला पण तशी ऐकायची सवय आणि त्याच्यामुळे भरपूर अशी गाणी आहेत की जी माझी म्युझिक सगळं पाठ आहेत. त्याच्यामुळे मग कधी-कधी रिहर्सलला वगैरे त्याचा खूप चांगला उपयोग होतो मला. काही समजा एखाद वेळेला काही सांगायची वगैरे अशी वेळ आली, तर ते म्युझिक सगळं पाठ असल्यामुळे त्याचा एक वेगळाच हे असतो. त्याचं जे तुम्ही आवाज काढता, त्याच्याबद्दल काही गमतीदार किस्सा पण झालाय का असा? तो वाद्यांचा आवाज काढण्यावरनं झालेला नाहीये. पण आम्ही सुरुवातीला चाळीमध्ये राहायचो. तर तिकडे खूप चाळीचं वातावरण एकदम मस्त असतं. म्हणजे इतकं म्हणजे मी ते शब्दात आता सांगू शकत नाही. माझं मिस करतोय मी सगळं ते. तर एकदा गंमत अशी झाली, की मला फायर ब्रिगेडचा बंबाचा आवाज काढण्याची मला खूप माझ्याकडे टेक्निक होतं आणि माझा परफेक्ट आवाज यायचा एकदम. तर एकदा मी शाळेत होतो तेव्हा आणि परमेश्वर कृपेने दमसास खूप आहे माझ्याकडे. म्हणजे तो बंबाचा किंवा फायर ब्रिगेडचा जो सायरनचा जो आवाज असतो ना, त्याला तुम्हाला असा भरपूर वेळ आवाज त्याला श्वास खूप लागतो. हो. तर गंमत अशी झाली, की आमच्या ज्यात उकसवणारे लोक चाळीमध्ये असतातच आपले मित्र वगैरे. ते तुम्ही मिस करताय. हां. तर आम्ही असंच दुपारच्या वेळेला खेळत होतो. दुपारची वेळ माझ्या अजूनही लक्षात आहे. दुपारची वेळ होती आणि मला दोघा-तिघांनी उकसवलं. "अरे तू आवाज काढतो ना, तू जरा काढ ना." म्हटलं काढतो. म्हणले "असा नाही काढायचा." म्हणे "इथे काढ आणि असं काढत दुसऱ्या मजल्यावर जा." म्हटलं म्हणजे तुम्ही माझा मार खायचीच लक्षणं आहेत म्हटलं. एकदा करून बघूया रे, एकदा करून बघूया. असं म्हणून मग खूप मला उकसवलं त्यांनी. पण दुपारची वेळ असल्यामुळे शांतता होती. मी आपलं तिकडनं असा आमच्या चाळीला 2 अंगण होती. एक पुढच्या बाजूला होतं आणि एक असं मागच्या या बाजूला होतं. तर मी इकडनं असा जो आवाज काढत असा गेटच्या तिकडनं आतमध्ये गेलो असा फिरत जिना चढून पहिल्या मजल्यावर परत दुसरा आणि हा कंटिन्युएशन मध्ये काढलेला आवाज मी.
दुपारची वेळ असल्यामुळे शांतता होती सगळी. तर ज्या काकू झोपलेल्या होत्या पहिल्या मजल्यावरच्या वगैरे 2-3 काकू होत्या अशा त्या. तर त्यांना एकदम असं वाटलं की एक तर आगीचा बंब आणि तो डायरेक्ट आपल्या बिल्डिंग मध्ये आलाय आणि एवढी बिल्डिंग मध्ये आग लागेपर्यंत आपण झोपलोय असा त्यांच्या मनामध्ये तो एक फिलिंग आली. आणि बाहेर आल्यानंतर त्यांना कळलं की बंब नाहीच आहे, मीच बोंबलतोय. त्याच्यामुळे नंतर मला अशा शिव्या पडल्या आणि मग त्याच्यानंतर मी जो घरात जाऊन बसलो तो मी संध्याकाळपर्यंत बाहेरच आलो नाही मी. हे असा आवाज काढून दाखवा. होतो तेवढा. वाटलं असं येस. तेव्हा तर तो खूपच कंटिन्यू तेव्हा मध्ये ते काढला होता बॅकग्राऊंडमध्ये मी. घंटा असते हो, तर हो, अजून तो हो, real हे हो, झाला हो. असता. आणि सगळे लोक बाहेर आले होते कुठे आणि आग लागली खरंच म्हणजे म्हणून. चाळीतले सगळेजण बाहेर आलो होतो बाहेर तेव्हा. आले. फक्त ओरडा काही ठराविक 2-3 काकूंकडनं खाल्ला मी. बाकीचे सगळे धपाटे? आपले धपाटे नाही नशीब. नशिबाने धपाटे नाही मिळाले. पण बाबांना आणि खूप आनंद झाला हो, मला हो. ऍक्च्युली. कारण आता पण त्याच्या चेहऱ्यावर तो एक वेगळा आनंद आहे की का मला आनंद झाला माहितीये का हा वर्सटाईल आहे. राईट. सगळे बरेच गाणी म्हणतो हा. तलत महमूद, मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार सगळे गाणी म्हणतो तो. त्यामुळे त्याला म्हणतात लोक ते त्याच्या थिएटरमध्ये की हा म्हणजे आम्हाला versatile singer आहे. तशी फीडबॅक येतो Versatile singer लोकांकडनं आहे की आम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही त्या गायकाचा गाणं आम्ही हो. ऐकतोय. आणि माझा मी खूप नम्रपणे आणि प्रामाणिकपणे आज या तुमच्या या मंचावरनं सांगतो की मी त्या गायकांना कॉपी नाही करत. म्हणजे माझा तसा अजिबात हेतू नाहीये किंवा त्यांची नक्कल करावी. जे काय आहे ना ते माझ्या आतून येतं, आपोआप येतं आणि ते लोकांना खूप भावतं. त्याच्यामुळे मग मी ते आहे तसं कंटिन्यू केलं. माझं ते नॅचरली माझा आपोआप ते येतंय ते. मराठी गाणी म्हणत असताना असं माझं नाही होत कॉपी करताना. पण हिंदी गाणी म्हणत असताना असं होतं माझं. मी एक बोलू मध्ये हो हो नक्कीच. ते कुमार गंधर्वचं गाणं आहे ना हो हो. तो आवाज काढून दाखव त्यांना. तो आवाज आता काढला आज तर बाबांची फरमाईश आहे नाही. तुम्हाला पूर्ण केलीच पाहिजे. आमचे गुरु इतके खुश झाले याच्या आवाजावर ते कुठेही कार्यक्रम म्हणजे आला की ते सांगतात ते ते गाणं मला म्हणा. म्हणायला लावायचं ते ते गाणं. म्हणायला आणि लावायचं. मध्यंतरी मी दिवाळी पाठचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात ना, दिवाळी पाठला इचलकरंजीला मी ते गाणं म्हटलं होतं. लोक अक्षरशः वेडे झाले. म्हणजे आणि ते गाणं सादर करताना मी नेहमी सांगतो, मी असं आवाहन करतो की कुमार गंधर्व खूप मोठं नाव आहे. Yes. हे सगळेच म्हणजे आता रफी साहेबांचं आहे म्हणजे मी व्हॉइस मॉड्युलेशन करून जे गातो त्यांच्याप्रमाणे ती शैली दाखवण्याचा माझा हेतू आहे. कुठे नक्कल करायचं वगैरे असा हेतू नाही. तर याला कुणी विडंबन समजू नये असं मी आवाहन दरवेळेला करतोय गाणं सादर करण्यासाठी. तर तसं मलयगिरीचा चंदन गंकित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला हा सांगू. खूपच छान खूपच छान. नो डाऊट. आणि अजून एक आहे शंखाचा आवाज येस प्रयत्न तो करतो मी. आपला राहिला. खूपच सुंदर म्हणजे थँक्यू काका की तुम्ही हे एक म्हणायला लावलं. पण ते गाण्याची तू शेवटची वेळ त्यांच्या आवाजात का नाही म्हटली? दाखवण्यासाठी की ते व्हॉइस काढल्यानंतर कसं आहे आणि मग कोरस गाताना अच्छा, कसं अच्छा, आहे असं. अच्छा. नाही पण ते खूपच छान झालं. तर आज आपण खरंच निलेश निगुडकर आणि त्यांचे वडील प्रकाश निरगुडकर. प्रकाश निगुडकर ह्यांना आपण भेटलो. त्यांच्याकडून जो वारसा आला त्यांच्याकडून पेक्षा त्यांच्या वडिलांकडून तो वारसा पुढे चालत आलाय. आता निलेश निगुडकरांची पुढची पिढी त्यांचा मुलगा पण हे शिकतोय संगीत क्षेत्रामध्ये. तर आपण त्यांना खरंच शुभेच्छा देऊया आणि आपण हा वारसा पुढे चालवण्यासाठी नक्कीच त्यांना बोलवून आपले कार्यक्रम अजून सुरीले करूया हे मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगेन. आणि तुम्ही दोघे इथे आल्याबद्दल खरोखर धन्यवाद. मी पण तुम्हाला खूप धन्यवाद देतो की तुम्ही आज आम्हाला बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची मला संधी दिली तुम्ही मला. आणि ह्याच्यामुळे मला यायला इथे मिळालं. मी आज पहिल्यापासून बघतोय हे सगळं.
पण मला खूप इच्छा होती की कसं काय चालतं यांचं Right. प्रोग्राम वगैरे त्यामुळे ते उत्सुकता होती मला. त्यांनी सांगितलं मला हे. हे खरंच खरंच मलाही तुम्ही आला होता. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद तुम्हाला. आणि तुमच्या सर्व टीमला आणि टीमला, खूप खूप yes. शुभेच्छा आमच्याकडून. आमच्याकडून पण तुम्हाला खरंच शुभेच्छा. तुमचे असेच कार्यक्रम खूप सुंदर सोयीले होत हो, राहोत हो. आणि धन्यवाद आम्हाला ऐकायची संधी मिळत राहो हो. ही एक सदिच्छा आहे. धन्यवाद.